अँड आय एम व्हेरी सॉरी की मी तिथे जाऊ शकलो नाही. ते नेहमी असं म्हणायचे WWE खूप भयानक आहे, खूप भयंकर आहे. भावा तू तर जाऊच नकोस, नको जाऊस. आणि कदाचित असेल कधीतरी. हे बघा, थोडंसं बंडखोर असणं गरजेचंच आहे. एक पर्शियनमध्ये एक खूप प्रसिद्ध शायर होता सादी, त्याने एक लाईन लिहिली आहे. तर त्यांनी वाकून पाहिलं तर मी पडलेलो होतो, सिगरेट ओढत होतो. तर त्या दिवसानंतर मला बोर्डिंग स्कूलला पाठवून दिलं त्यांनी. सगळ्यात विशेष गोष्ट आहे की या फिल्म इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही ऍक्टर कमी जास्त असाल तर ना चालेल, पण व्यक्ती म्हणून चांगलं हवं. मी असं म्हणालो की मला अभिमान आहे हिंदुस्थानी असल्याचा. आय एम प्राऊड टू बी अन इंडियन, एक वर्ल्ड मधील सगळ्यात सेक्युलर कंट्री असल्याचा. आणि माझा अर्थ हा होता, त्यांना हे म्हणालो मी की सामाजिक अस्थिरतेचे जे कारण आहे ते म्हणजे धार्मिक मतभेद आहे. मला फक्त तो ड्रम आठवतोय आणि तो नळ आठवतोय, बाजूने रस्ता जाताना आठवतोय आणि त्या दुकानदाराच्या मिशा त्या आठवत आहेत. जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे ताऊजी मला परत घेऊन गेले त्या चष्मेवाल्याकडे आणि मला तो चष्मा घेऊन दिला. त्यात जेवढे पण माझे लहानपणीचे फोटोग्राफ्स आहेत त्या सगळ्यामध्ये तो मोठा काळा चष्मा आहे. अहीर है हम, प्यार से मांगोगे तो जान भी दे देंगे, लेकिन देश पर बात आएगी तो एक तो क्या 100 की जान ले भी लेंगे, असं आहे.